निवडणूक हरणार हे स्पष्ट असल्यानंच आता ईव्हीएमवर खापर फोडलं जात आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांवर हा जोरदार निशाणा साधलाय। राहुल गांधी यांच्या टीकेला हे प्रत्युत्तर दिलंय। तर अशोक चव्हाण रडणारे नाही तर लढणारे नेते आहेत असं देखील बावनकुळे म्हणाले। ठाकरे काँग्रेसच्या सहवासामध्ये बिघडले, नीतिमत्ता त्यांनी सोडली आहे अशा शब्दांमध्ये बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधलाय। वातावरण निर्मिती आहे। दुसरीकडे काल राहुल गांधी यांनी ईव्हीएम मध्ये राजाचा हे अडकलेला आहे, आत्मा अडकलेला आहे असं ते म्हटले। जेव्हा निवडणूक हरताना दिसतं तेव्हा ईव्हीएमवर आपल्या मशीनवर इलेक्ट्रॉनिक मशीनवर त्या ठिकाणी खापर फोडणे, ईव्हीएमवर आपल्याला त्या ठिकाणी दोष देणे हा त्यांचा नेहमीचा गुण राहिलेला आहे। ज्या ठिकाणी ते जिंकतात तेव्हा मशीन चांगली, ज्या ठिकाणी हरतात तेव्हा मशीन खराब। अशोक चव्हाण रडले असं म्हणले तेव्हा प्रत्यक्ष कारण म्हणजे जेलमध्ये जाण्याच्या भीतीने अशोक चव्हाण तुमच्याकडे आले। अशोक चव्हाणांनी विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता मोदीजींच्या सोबत आले आहे। अशोक चव्हाण रडणार नेते नाही आहे, लढणारे आहेत, रडणारे नाही आहेत, लढणारे आहेत। ज्या शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे गर्जना करायची हिंदुत्वाची, त्या शिवतीर्थावर काल काँग्रेसच्या नेत्याच्या बाजूला उद्धव ठाकरे होती अशी टीका होती। कालच्या भाषणात त्यांनी हिंदू शब्द काढून टाकला। त्यांना राहुल गांधीचा सहवास चांगला भेटला, त्यामुळे उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या सहवासात बिघडून गेले आहेत। त्यांनी आपली नीतिमत्ता सोडलेली आहे। काल शरद पवारांनी टीका केली की भाजप शेतकऱ्यांना हमी भाव देत नाही। जेव्हा यांचे दुकानं बंद पडायला आले आहेत, आपण शेवटचे दिवस असतात आणि त्या शेवटच्या दिवशी आपण तळफळ करतो खूप, तशी तळफळणारी ही मंडळी एकत्र आली आहेत। लोक यांना जागा दाखवतील। धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।